हाय मित्रांनो, आज आहे 6 जून म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. तर आज आम्ही रात्री 12 वाजता जात आहे रायगडला. मग थोडंसं समोर गेलं की पेट्रोल पंप येतं. पेट्रोल पंपावर टाकी फुल करून घेतो, म्हणजे रस्त्याने काही बेरात्रीचा अडथळा नको. रस्त्याने लागतो म्हणजे तामिनी घाटामध्ये येतो. तामिनी घाटामध्ये थोडी भीती पण वाटते, पण कारण की मग नंतर 4-5 गाड्या पण असतात आमच्या, त्यामुळे मजा पण येते. थोडंसं समोर गेलो की मग आम्ही पोचल्यानंतर तिथं बघतो बाप गर्दीच गर्दी. म्हणलं आज कसं व्हायचं, लोकच्या चेंदाचेंदी नको व्हायला. म्हणलं चला बघू काय होते ते. पोरं म्हणजे नको बाबा गर्दी आहे. म्हणलं आता एवढ्या दूर आलो कसं जायचं माघार. म्हणलं आता शिवाजी महाराजांचं टी-शर्ट घातलं, चला महाराज आहेत आपल्यासोबत. समोर जात नाही तर थोडं इथं पाण्याच्या बॉटल ठेवल्या त्यांनी फ्री, म्हणजे तिथं 1-1, 2-2 बॉटल घेतात. मी एकच बॉटल घेतली कारण की मला पुरून जाईन असं बघितलं. माझं पाणी पुरलं नाही. मग थोडीशी बिस्किट वगैरे खाल्ले. बिस्किट खाल्लं की एनर्जी येईल. मग थोडंसं पोरं चालले समोर चालले. मग मला थकावा आला थोडासा. थकावा आल्यानंतर पोरं छत्रपती शिवाजी महाराज की जयचे नारे घेत होते. मी पण छत्रपती संभाजी महाराज की जय असं बोलायचो. मग समोर गेल्यानंतर पोरींचा धबधबा लागला. पोरींचा धबधबा म्हणजे हा धबधबा दिसला की पोरी लगेच सेल्फी फोटो काढायला येतात. समोर जातो मग महाद्वार दिसतं. असं वाटते बाबा पोचलो वरती, पण कशाचं अजून खूप दूर होतं. थोडा जीव आला. पण बघितलं तर इथं मोठा महाद्वार आहे. हे बघा महाद्वार बघितल्यानंतर अजून पण इथं लोक चालतच आहे, येतात त्याचे खालून वर येतात, वरून खाली जातात. इथं बघतो तर म्हणलं बा कुत्रे पण आले तिथं, पण लोक येत नाहीत पण कुत्रे यायला लागले. म्हणलं ठीक आहे चला. मग इथं आल्यानंतर थोडंसं बसलो, घाम घेऊन पुसल्यानंतर थोडंसं मग वरती जायचं. मग वरती आल्यानंतर बघतो तर बाप अजून पण पब्लिक आहे. म्हणलं आता इथं काहीच खैर नाही. मग इथं महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेतल्यानंतर इथं आम्ही थोडंसं हिंडतो आहे. मग थोडंसं ढोलचा आवाज आला. हे इकडं आलो, आमची ढोलपथक चालू होती. आता तुम्ही पण ऐका ढोलपथक. ढोलपथक झाल्यानंतर आम्ही इकडं आलो. पोरं बघतो तर गायब. एकाला सापडतच नाही. मग काय इथं नगरचे ढोल होते, म्हणजे अहिल्यानगरचे ढोलपथक आलेले इथं. म्हणजे इथं बघतो तर खूप छान होतं. म्हणलं अरे बाप चांगलं आहे, चला थोडंसं ऐकू. थोडंसं बघलं मग पोरं इथं आले. पोरं इथं बसलेले, मी पण त्यांच्या बाजूला येऊन बसलो. मग इथं राज्याभिषेक सोहळ्याची पालखी आलेली. महाराजांचं दर्शन घेतलं. मग इथं चाललो जगदीश्वर मंदिराकडे. तिथं आलो तर बघतो बाबा इथं रांगेच रांग. म्हणलं आता इथं दर्शन पण होणार की नाही. अर्धा तास लागला. मग इथं आल्यानंतर नंदी बघतो तर बाबा म्हणलं हिंदू धर्मांचीच लढाई आहे. मग इथं मंदिर बघतो. आर्किटेक्चर खूप भारी होतं, मग जुन्या काळातलं. म्हणलं बाप मंदिर चांगलं भारी. मग नंतर महाराजांची समाधी होती बॅक साईडला. मग तिथं दर्शन घेतलं. महाराजांच्या समाधीचं दर्शन वगैरे घेतलं. पोरांना म्हणलं चला बाबा घरी, पावसाचे दिवस आहे, लवकर जाऊ घरी. पण कशाचं पोरं म्हणतात नाही आपल्याला आता घरी नाही जायचं, आपल्याला जायचं देवकुंडला. म्हणलं देवकुंडला आता नको जाऊ, आपण टाईम झाला, आपण उद्या जाऊ. नाही नेक्स्ट टाईमला जाऊ बोललो. पण ऐकतच नाही पोरं. म्हणलं जायचं. म्हणलं नाही बाबा तुम्ही जावा, मी काही येत नाही. मग रस्त्यानं बघतो तर फुल हिरवे झाडी, डोंगर, मस्त हवा चालत होती. म्हणलं बाप आज एक नंबर हवा लागली. कारण की रात्री फुल काही दिसतच नव्हतं ना घाटामध्ये, त्यामुळं गाडी बिडी आपलं हिंदू नाव एक नंबर दिसत होतं. आम्ही पण एक नंबर दिसत होतो, कारण की 2 दिवसापासून आंघोळच केलेली नाही. म्हणलं चला आता महाराजांना माहिती आहे इथं पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळे आम्ही आलो. समोर येत नाही तर इथं ॲक्सिडेंट बघतोय. ॲक्सिडेंट झाला ते आता दोन्ही गाड्यांचा भोसाडा झालेला. म्हणलं चाव द्या बाबा, चला पटकन आपण. तर हाय मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करायचं विसरू नका. धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.